अधिक मासामध्ये येणारी जी पौर्णिमा आहे बघा, ही पौर्णिमा खूप महत्त्वाची पौर्णिमा आहे. अधिक मासामध्ये आपण सेवा करत असतो, पूजा करत असतो, या सर्वाचं जर आपल्याला फळ प्राप्त करून घ्यायचं असेल, तर अधिक मासातील पौर्णिमेला आपल्याला आपल्या कुलदेवतेची, त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उच्च कोटीच्या सेवा करायच्या असतात. कारण पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे बघा. तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला पौर्णिमेला माता लक्ष्मीची, त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवतेची, आपल्या कोणत्या जास्तीत जास्त सेवा घरामध्ये करायच्या आहेत, की ज्या सेवा आपण ह्या दिवशी जर केल्या तर आपल्याला एक कुळदेवीचा एक कृपाशीर्वाद मिळेल. शिवाय माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होईल, भगवान विष्णूचा सुद्धा कृपाशीर्वाद मिळेल. त्याचप्रमाणे आपल्याला सेवाही करायच्या आहेत. आणि त्याचप्रमाणे बघा, या दिवशी न चुकता तुम्हाला संध्याकाळी, पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी सायंकाळच्या वेळेला तुम्हाला गाईला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे बघा. यामुळं काय होईल, तर यामुळं आपल्या घरातील दरिद्रतासुद्धा नष्ट होईल बघा. त्याचप्रमाणे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश येईल. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे, गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात बघा. आणि ह्या 33 कोटी देवांचा सुद्धा आपल्याला एक कृपाशीर्वाद मिळतो. तर या संपूर्ण विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयच्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. अधिक मासामधील जी ही पौर्णिमा आहे बघा, ही पौर्णिमा कधी सुरू होत आहे, पौर्णिमा समाप्ती कधी होत आहे आणि कोणत्या सेवा आपल्याला कोणत्या वेळेला करायच्या आहेत, कोणते उपाय आपल्याला कोणत्या वेळेला करायचे आहेत, याविषयी मी तुम्हाला पूर्ण माहिती देईन बघा. तर आता सर्वांना सांगते की खूप लोकांच्या मनामध्ये अशा शंका आहेत की आम्हाला जो सत्यनारायणची पूजा जी करायची आहे बघा, जी पौर्णिमेला आपण प्रत्येकजण करत असतो, तर ती सत्यनारायणची पूजा कशी करायची आहे किंवा पौर्णिमेचा उपवास जो करायचा आहे तो कधी करायचा आहे. त्याचप्रमाणे जे प्रभावी असे उपाय आहेत बघा, आता कालच्या व्हिडिओमार्फत सुद्धा मी तुम्हाला एक उपाय सांगितलेला आहे घरात, तर तो उपाय कधी करायचा ह्याविषयी थोडं मनामध्ये शंका आहेत. तर तुम्हाला पहिल्यांदा मी एक गोष्ट सांगते की बघा, 30 मे 2026 या दिवशी आहे शनिवार, म्हणजे आज. तर आज पौर्णिमेला प्रारंभ हा 11:28 झालेला आहे, म्हणजे पौर्णिमा तिथीही सुरू झालेला आहे. तर ही पौर्णिमा उद्या म्हणजे 31 मे 2026 वार आहे रविवार. तर ह्या दिवशी दुपारी 2 नंतर पौर्णिमा तिथीही समाप्त होणार आहे बघा. तर आता आपल्याला कसं करायचं आहे, तर आपल्या हिंदू धर्मामध्ये ना जी सूर्याने बघितलेली जी पौर्णिमा असते बघा, ती पौर्णिमा आपण ग्राह्य धरतो. तर तुम्हाला एक गोष्ट सांगते की पौर्णिमेला सुरुवात ही आज झालेली आहे, म्हणजे शनिवारी झालेली आहे. तर जो प्रदोष काळ आहे बघा, जो प्रदोष काळ, तर तो काळ आहे बघा 30 मेचाच आहे. म्हणजे 4:30 वाजल्यापासून तुम्ही 7:30च्या ह्या दरम्यान, म्हणजे संध्याकाळी 10पर्यंत सुद्धा, तर आपल्या घरामध्ये आपल्याला जे प्रभावी उपाय जे करायचे ते तुम्हाला 30 मेलाच करायचे संध्याकाळी. हा एक प्रदोष काळ असतो बघा. आणि या प्रदोष काळामध्ये आपण जे पण उपाय करतो किंवा जे पण पूजन करतो ना, हे खूप प्रभावी असतं. तर ज्यांना सत्यनारायण करायचं आहे किंवा ज्यांना काही उपाय संध्याकाळच्या वेळेला जे करायचे आहेत ते उपाय तुम्हाला 30 मेला शनिवारी करायचे आहेत. ज्या व्यक्तींना सत्यनारायणची पूजा जी व्यक्ती घरामध्ये करत आहे बघा, सत्यनारायण आपल्या घरामध्ये होणं खूप महत्त्वाचं असतं. आपल्या स्वामीच्या केंद्रात सुद्धा सांगितलं आहे की तुम्हाला दर महिन्याला आपल्याला सत्यनारायण आपल्या घरामध्ये करायचा असतो, म्हणजे सत्यनारायणची पूजा करून कथा वगैरे पठण करायची असते. पण काही वेळेला आपल्याला दर पौर्णिमेला शक्य होत नाही. आता अधिक मासामध्ये बघा, खूप व्यक्तींनी पूर्ण महिनाभर सुद्धा घरामध्ये सत्यनारायण केलेलं आहे. पण ज्यांना पूर्ण महिनाभर शक्य नाही किंवा ज्यांना दर पौर्णिमेला सुद्धा शक्य होत नाही, अशा व्यक्तीनं, अशा महिलांनी अधिक मासाच्या पौर्णिमे दिवशी घरामध्ये सत्यनारायणची पूजा नक्की करा. तर आता ही पूजा सुद्धा आपल्याला प्रदोष काळामध्येच करायची आहे, सत्यनारायणची पूजा घरामध्ये. तर ही पूजा तुम्हाला 30 मेला संध्याकाळी 4:30 वाजल्यापासून तुम्ही संध्याकाळी 8पर्यंत घरामध्ये पूजा मांडणी करून कथा वगैरे पठण करू शकता. तर ह्या पूजेविषयी किंवा जे उपाय होते त्याविषयी मी तुम्हाला सांगितलं. तर आता मी तुम्हाला एक सांगते की कुलदेवतेची जी सेवा करायची आहे किंवा आपल्या माता लक्ष्मीची, भगवान विष्णूंची जी सेवा करायची किंवा गाईला ज्या वस्तू खाऊ घालायच्या आहेत, तर हे सर्व आपल्याला ना 31 मेलाच करायचं आहे. 31 मेला जरी दुपारी पौर्णिमा तिथी जरी समाप्त होत असली तरी सुद्धा ती पौर्णिमा ही सूर्यानं बघितलेली पौर्णिमा आहे. यासाठी आपल्याला उपाय सेवा ह्या तुम्ही 31 मेच्या दिवसभर करू शकता. सकाळी तुम्ही 5 वाजल्यापासून सेवा करू शकता ते संध्याकाळी 31 मेला संध्याकाळी रात्री
10-11 वाजेपर्यंत सुद्धा घरामध्ये ह्या सेवा करू शकतात. कारण 31 मेचा पूर्ण दिवस हा पौर्णिमेचाच ग्राह्य धरला जाणार आहे. पण सत्यनारायण उपाय हे आपल्याला आदल्या दिवशी करायचे आहेत, म्हणजे प्रदोष काळामध्ये करायचे आहेत. यासाठी मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या. तर आता बघा, ज्या महिला पौर्णिमेचा उपवास करत आहेत घरामध्ये, म्हणजे प्रत्येक पौर्णिमेचा ते उपवास करतात, तर अशा महिलांनी पौर्णिमेचा उपवास हा 31 मे 2026 रविवारी म्हणजे उद्या करायचा आहे. आणि दिवसभर अशा महिलांनी उपवास घरामध्ये धरायचा आहे. तर आता 31 मेला आपल्याला आपल्या कुलदेवतेची कोणत्या प्रभावी उच्च कोटीच्या सेवा करायच्या आहेत, त्याशिवाय भगवान विष्णूंच्या कोणत्या सेवा करायच्या आहेत, याविषयी तुम्हाला पहिल्यांदा सांगते. आपल्या हिंदू धर्मामध्ये ना ह्या अधिक मासाला खूप महत्त्व आहे. आणि ज्या त्या वेळेच्या तिथीला किंवा ज्या त्या वेळेला जर आपण काही अशा सेवा, काही असे प्रभावी जर उपाय केले ना, तर त्याचं फळ हे आपल्याला 100 पटीने जास्त मिळत असतं. बघा, आपल्या घरामध्ये 7 पिढ्यांचा जो पितृदोष असतो ना, तो सुद्धा ह्या सेवेनं नाहीसा होतो. आपल्या घरामधील जी नकारात्मकता असते किंवा आपल्या घरामध्ये जी पण दारिद्र्यता असते, जी पण गरिबी असते, ती सर्व ह्या सेवेनं नक्कीच बाहेर निघून जाईल. इतकी प्रभावी आपल्या कुलदेवतेची, आपल्या माता लक्ष्मीची सेवा आहे बघा. आणि प्रत्येक महिलेनं वेळात वेळ काढायची आणि तुम्हाला ही सेवा तुमच्या घरामध्ये करायचीच आहे. दुपारी जरी पौर्णिमा संपत आली तरी सुद्धा तुम्हाला ह्या सेवा दिवसभर तुम्ही घरामध्ये करू शकता. सेवा तुम्हाला चुकवायच्या नाही. तर काही सेवा अशा आहेत बघा, त्या सेवा तुम्हाला सकाळी 31 मेच्या सकाळी देवपूजा झाल्यानंतर घरामध्ये करून घ्यायच्या आहेत. तर ह्या सेवा कोणत्या आहेत ह्याविषयी सांगते. आपल्याला सकाळी लवकर उठल्यानंतर तुम्हाला एक सांगते की पौर्णिमा हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. पौर्णिमा ही आपल्या माता लक्ष्मीला समर्पित असते. आपल्या कुलदेवतेची कुळाचार, कुलदेवतेचा मान सन्मान करण्यासाठी हा एक दिवस असतो बघा. यासाठी तुम्हाला सांगते की ह्या दिवशी तुम्ही सकाळी जेव्हा लवकर उठणार आहे तेव्हा तुमच्या घराचं जे पण प्रवेशद्वार आहे, ज्या घराची चौकट असते, जे दार असतं बघा, जिथून आपण घरामध्ये प्रवेश करत असतो, मुख्य प्रवेशद्वाराची चौकट आणि दार, ते आपल्याला ओल्या फडक्यानं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे पहिल्यांदा. त्यानंतर आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्याला गोमूत्र टाकायचं पाण्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये थोडं झाडलोट करायचे आहे. घरामध्ये पूर्ण फरशी आपल्याला पाण्यानं पुसून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला अंगण वगैरे पण झाडून घ्यायचं आहे. अंगणामध्ये सुद्धा आपल्याला छोटीशी रांगोळी काढून घ्यायची आहे. आणि सर्व झाल्यानंतर आपल्याला आंघोळ वगैरे करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. उंबरठ्याला हळदीचं लेपन करत असताना आपल्याला थोडंसं गोमूत्र टाकायचं, थोड्याशा ह्याच्यामध्ये हळद घ्यायची आणि तेनं पूर्ण उंबरठ्याला आपल्याला लेपन करून घ्यायचं आहे. उंबरठ्याला हळदी कुंकू लावायचं, फूल वाहून आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे. आणि आपल्या प्रवेशद्वाराचं जे मुख्य दार असतं ना, त्या दारावरती आपल्याला कुंकू आणि हळद मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे. आता ते स्वस्तिक काढत असताना आपल्याला इकडं शुभ लिहायचं आहे, मध्ये स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या डाव्या साईडला आपल्याला लाभ लिहायचा आहे. म्हणजे उजव्या साईडला आपल्याला शुभ लिहायचं आहे कुंकवानं, मध्ये आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याच्यानंतर डाव्या साईडला लाभ लिहायचा आहे. हे आपल्याला पौर्णिमे दिवशी आपल्या घरामध्ये हे करायचं आहे सकाळी. त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे. देवपूजा करत असताना तुमच्या घरामध्ये जर माता लक्ष्मीची जर मूर्ती असेल, कुलदेवतेचा टाक असेल, तर त्यांना आपल्याला अभिषेक पंचामृतानं घालून घ्यायचा आहे. भगवान विष्णूंची जर मूर्ती असेल, फोटो असेल, तरी सुद्धा मूर्तीला सुद्धा अभिषेक करून घ्यायचा आहे. मूर्ती नसेल, बाळकृष्णांची मूर्ती असेल, तरी सुद्धा पंचामृताचा अभिषेक करून घ्यायचा आहे. सर्व देवांना पंचामृताचा अभिषेक करून घ्यायचा, सर्व देवांची पूजा करून घ्यायची. स्वामींच्या मूर्तीला सुद्धा अभिषेक करून घ्यायचा, मूर्तीची सुद्धा पूजा करून घ्यायची. आता फोटो असेल तर फोटो स्वच्छ पाण्यानं पुसून घ्यायचा, फोटोची सुद्धा पूजा करून घ्यायची. स्वामींना अष्टगंध ही नाद तर लावायचं, भगवान विष्णूंची पूजा करून घ्यायची. आणि ह्या दिवशी तुम्हाला पौर्णिमेला जास्तीत जास्त प्रमाणात सर्व देवांना पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत. आता कुलदेवतेची जर मूर्ती असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर तिला आवर्जून तुम्ही एक कमळाचं फूलसुद्धा अर्पण करू शकता ह्या दिवशी. यानंतर देवपूजा वगैरे सर्व झाल्यानंतर आपल्या घरामध्ये आपल्याला एक महत्त्वाची सेवा करायची आहे बघा. आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरामध्ये कुंकुमार्जनची सेवा ही सकाळी आपल्याला करून घ्यायची आहे. तुम्ही 11:30 पावणे 12च्या दरम्यान ही सेवा घरामध्ये करू शकता किंवा जरी तुम्ही 10-10:30 वाजता जरी केली तरी चालेल. फक्त पौर्णिमा संपायच्या आधी, म्हणजे पौर्णिमा दुपारनंतर उद्या संपणार आहे, त्याच्या आधी आपल्याला घरामध्ये ही कुंकुमार्जनची सेवा करून घ्यायची आहे. तर आता कुंकुमार्जनची सेवा करण्यासाठी आपल्याला काय लागतं तर तुम्हाला पहिल्यांदा सांगते की तुमच्या घरामध्ये जर माता लक्ष्मीची जर मूर्ती असेल तरी सुद्धा चालेल. आता माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर श्रीयंत्र जर तुमच्या घरामध्ये असेल
श्रीयंत्र हे प्रत्येकाच्या घरामध्ये असेल असं होऊ शकत नाही. जर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती तुम्ही कुंकुमार्जनची सेवा ही आवर्जून करा. श्रीयंत्र नसेल तर आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवतेचा जो टाक असतो बघा, कुलदेवतेचा टाक प्रत्येकाच्या घरामध्ये असतो, तर तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या टाकावरती सुद्धा कुंकुमार्जनची सेवा ही करू शकता. तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र पाहिजे, श्रीयंत्र जर असेल तर श्रीयंत्रावरती करा, नसेल तर कुलदेवतेचा टाक असेल तर कुलदेवतेच्या टाकावरती तुम्ही कुंकुमार्जन करा. कुलदेवतेचा सुद्धा टाक नसेल, जर कुलदेवतेची मूर्ती जरी असेल तरी सुद्धा केला तरी सुद्धा चालेल. आता कुलदेवतेची सुद्धा मूर्ती नाही, कुलदेवतेचा पण टाक नाही, तर काय करायचं? तुमच्या घरामध्ये अन्नपूर्णाची मूर्ती जरी असेल ना तर तिच्यावरती जरी तुम्ही कुंकुमार्जनची सेवा केली तरी सुद्धा चालेल. माता लक्ष्मीचं रूप तुमच्या घरामध्ये जे असेल, ज्या मूर्तीमध्ये माता लक्ष्मीचं रूप आहे त्या मूर्तीवरती तुम्ही कुंकुमार्जनची सेवा आवर्जून करा, सेवा चुकवू नका. आणि जरी तुमच्या देवघरामध्ये मूर्त्याच नसतील आणि तुम्हाला सेवा करण्याची जर इच्छा असेल तर तुम्ही एखादी सुपारी जरी घेतली आणि त्या सुपारीला जरी माता लक्ष्मीचं स्वरूप म्हणून जरी पूजलं तरी सुद्धा चालेल. तर आता कुंकुमार्जनची सेवा करत असताना आपल्याला काय करायचं? तुमच्या घरामध्ये जर जे तामान असतं बघा देवपूजेमधलं ते घेतलं तरी चालेल, नसेल तर तुमच्या घरामध्ये जी एखादी प्लेट असेल बघा स्टीलची वगैरे ती घेऊन जरी त्याच्यामध्ये जरी मूर्ती ठेवली किंवा सुपारी जरी तिचं स्वरूप म्हणून जरी तुम्ही ठेवलं ना तरी सुद्धा चालेल. तुमच्याकडे जी गोष्ट आहे ती गोष्ट त्याच्यामध्ये ठेवा आणि त्याच्यावरती तुम्ही कुंकुमार्जन करू शकता. आता कुंकुमार्जन करत असताना ना पहिल्यांदा तुम्हाला जर तुम्ही कुलदेवतेच्या टाकावरती जर कुंकुमार्जनची सेवा करणार असाल ना तर तुम्हाला नवार्ण मंत्राचं पठण करायचं आहे. आता नवार्ण मंत्र हा आपल्या कुलदेवतेचा असतो आणि आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये नवार्ण मंत्र आहे, तर तो मंत्र तुम्ही 108 वेळा पठण करायचा आणि तुम्हाला कुलदेवतेच्या मूर्तीवरती किंवा टाकावरती कुंकुमार्जन करायचं आहे. तर कुंकुमार्जन म्हणजे कुंकू व्हायचं आहे. तर हे वाहत असताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे की कुंकू वाहताना डोक्यापासून नाही व्हायचं, तर तुम्हाला ते पायापासून वरपर्यंत डोक्यापर्यंत व्हायचं आहे. असं तुम्हाला 108 वेळेला कुंकुमार्जन करायचं आहे. श्रीयंत्रावरती किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर जर कुंकुमार्जन करत असाल तर तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे. श्रीसुक्ताचं पठण करत करत सुद्धा तुम्ही कुंकुमार्जनची सेवा ही घरामध्ये करू शकता. ही सेवा खूप महत्त्वाची आणि ही सेवा तुम्हाला पौर्णिमा तिथी जेव्हा दुपारनंतर संपणार आहे त्याच्या आधी आपल्याला सकाळी देवपूजा झाल्यानंतर आपल्या घरामध्ये कुंकुमार्जनची सेवा ही करायची आहे. ही सेवा तुमच्या घरामध्ये जर झाली ना तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नक्कीच अखंड वास करेल. एक कुलदेवतेचा तुमच्यावरती कृपा आशीर्वाद राहील. बघा, आपल्या आयुष्यामध्ये ज्या पण आर्थिक प्रॉब्लेम असतात, म्हणजे आर्थिक पैशाचे प्रॉब्लेम असतात, काही वेळेला आपल्या घरामध्ये पैसा पुरवठ येत नाही, काही वेळेला आपण खूप कष्ट करतो, दिवस रात्र मेहनत करतो, तरीसुद्धा तो पैसा आपल्या घरामध्ये पुरवठ येत नाही, कोणत्याही प्रकारची पैशाची बचत होत नाही, घरामध्ये सतत आपल्याला नकारात्मकता जाणवू लागते. आपल्या घरामध्ये जेव्हा ह्या सेवा होतात ना बघा, त्यावेळेला आपल्या घरामध्ये एक प्रकारे सकारात्मकता येते, एक प्रकारे ह्या सेवेची ऊर्जा आपल्या घरामध्ये पसरते. आणि ज्या घरामध्ये कुंकुमार्जनची सेवा होते ना त्या घरावरती, त्या कुटुंबावरती कुलदेवतेचा कृपा आशीर्वाद नक्कीच असतो. माता लक्ष्मी सुद्धा त्या घरावरती एक प्रकारे अखंड वास करत असते आणि आलेला पैसा, जो पण पैसा आपल्या घरी येतो तो नक्कीच पुरवठ येतो. ह्यासाठी प्रत्येकांना सांगते की कुंकुमार्जनची सेवा अधिक मासाच्या पौर्णिमेला आपल्या घरामध्ये चुकवू नका. सेवा खूप महत्त्वाची आहे, सेवा अगदी सोपी आहे. तर आता ही सेवा मी तुम्हाला सांगितली, तर आता दिवसभर तुम्हाला अजून कोणत्या सेवा करायच्या आहेत? दिवसभर बघा, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही अजून कोणत्या सेवा करू शकता. तर ह्या दिवशी ना तुम्हाला भगवान विष्णूंची सेवा करायचीच आहे. पौर्णिमा तिथी जरी असली तरी सुद्धा आपल्याला भगवान विष्णूंची सेवा सोडायची नाही बघा. कारण तुम्हाला सर्वांना माहीत आहे की माता लक्ष्मीला जर तुम्हाला प्रसन्न करायचं असेल आणि माता लक्ष्मीची जर सर्वात आवडती जर सेवा असेल तर ती सेवा आहे भगवान विष्णूंची सेवा. आणि तुमच्या घरामध्ये आवर्जून तुम्हाला भगवान विष्णूंची सेवा करायचीच आहे. माता लक्ष्मी सोबत तुम्हाला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे बघा. तर भगवान विष्णूंची आपण कोणती सेवा करू शकतो? तर बघा, ह्या दिवशी तुम्हाला आवर्जून भगवान विष्णूंना तुळशीचे एक पान नक्की अर्पण करायचं आहे. देवपूजा झाल्यानंतर सकाळी अर्पण करा किंवा तुम्ही दुपारी 4 वाजता जरी अर्पण केलं तरी चालेल, पण अर्पण नक्की करा. भगवान विष्णूंची फोटो नसेल, मूर्ती नसेल तर बाळकृष्णाला अर्पण केलं, आपल्या स्वामींना जरी अर्पण केलं ना तरी सुद्धा चालेल, पण तुम्हाला तुळशीचं पान नक्की अर्पण करायचं आहे. या दिवशी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल बघा तेव्हा तुम्हाला तुमच्या देवघराजवळ बसून विष्णू सहस्रनामाचं 1 वेळा पठण करायचं आहे. विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. आपल्या कुलदेवतेचा नवार्ण मंत्राची तुम्हाला 108 वेळा 1 माळ करायची आहे. आपल्या स्वामींची तुम्हाला 1 माळ करायची आहे.
त्याचप्रमाणे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आवर्जून तुम्हाला एक माळ घरामध्ये करायची आहे. या सेवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायच्या आहे. जेव्हा तुम्हाला दिवसभरामध्ये वेळ मिळेल, रात्री तुम्हाला 9-10 वाजता जरी वेळ मिळेल ना तरी सेवा करा, पण सेवा चुकवू नका. कारण ही पौर्णिमा खूप महत्त्वाची पौर्णिमा आहे. 3 वर्षानंतर एकदा येणारा हा अधिक मासाचा महिना आहे आणि ह्या महिन्यामध्ये ही पौर्णिमा आलेली आहे. त्याचप्रमाणे बघा, संध्याकाळी तिन्हीसांच्या वेळेला आवर्जून आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत. आपल्या देवघरा दिवशी तुम्हाला आवर्जून तुमच्या देवघरामध्ये एक छोटासा तुपाचा दिवा लावायचा आहे. तुम्हाला तुपाचा दिवा लावणं जरी शक्य नसेल ना तर तुम्ही तेलाचा दिवा तरी नक्की लावा ह्या दिवशी. आणि जरी तुम्हाला तुपाचा पण नाही, तेलाचा पण अर्पण करणं शक्य नाही तर तुम्ही साध्या तेलाचा जरी लावला तरी चालेल. या पौर्णिमेला ना दीपदानाला खूप महत्त्व आहे. तुम्हाला दीपदान करणं जरी शक्य असेल ना तरी सुद्धा ह्या पौर्णिमे दिवशी 31 मार्चच्या ज्या पौर्णिमा आहे बघा, 31 मेची जी पौर्णिमा आहे त्या दिवशी नक्कीच दीपदानात सुद्धा सेवा घरामध्ये करा. तर दीपदान तुम्ही देवघरामध्ये करू शकता किंवा एखाद्या नदीकाठी जाऊन करू शकता किंवा तुमच्या कुलदेवतेच्या मंदिरात जाऊन सुद्धा करू शकता. आता ह्या दिवशी बघा, आवर्जून आपल्याला आपल्या कुलदेवतेची ओटी भरायची आहे. ज्या महिलांना अधिक मासामध्ये कोणत्याच मंगळवारी शुक्रवारी ओटी भरणं शक्य झालं नाही, अशा महिलांनी या दिवशी म्हणजे 31 मार्चच्या पौर्णिमा आहे त्या दिवशी तुम्हाला कुलदेवतेची ओटी घरामध्ये किंवा तिच्या स्थानावरती जाऊन सुद्धा भरू शकता. ओटी कशी भरायची आणि ओटीमध्ये कोणत्या वस्तू घ्यायच्या संपूर्ण विषय माहिती देणारा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे, तो पण तुम्ही एकदा नक्कीच बघून घ्या. संध्याकाळ आपल्याला तिन्हीसांच्या वेळेला न चुकता आपल्या तुळशीमध्ये आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. तुळशीची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे या दिवशी, कारण तुळशीमध्ये सुद्धा माता लक्ष्मीचा वास असतो. तुळस ही सुद्धा विष्णुप्रिय आहे आणि तुळस ही लक्ष्मीचं स्वरूप मानलं गेलं आहे. यासाठी तुम्हाला सेवा ह्या करायच्या आहेत ह्या सर्व. आता अजून आपल्याला संध्याकाळी काय करायचं तर बघा, आपल्या जवळपास जर गोरक्षण असेल किंवा गाई जर असतील तर गाईची सुद्धा आपल्याला ह्या दिवशी आवर्जून पूजा करायचं आहे. गाईला तुम्हाला ह्या दिवशी गूळ आणि चपाती, जी आपण चपाती बनवतो ती चपाती आणि गूळ ही आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे. किंवा ह्या दिवशी तुम्ही हिरवा चारा सुद्धा गाईला खाऊ घालू शकता. तुम्ही ह्या पदार्थांपैकी गाईला एक तरी पदार्थ खाऊ घाला, कारण गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात आणि 33 कोटी देवांचा एक आशीर्वाद आपल्याला मिळतो. यासाठी आपल्याला गाईला या 2 पैकी एक वस्तू नक्की खाऊ घालायचे. मग तुम्ही संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही गोरक्षणामध्ये गेला किंवा घराशेजारी जर एखादी गाय असेल त्या ठिकाणी जाऊन जरी ह्या सेवा केल्या तरी चालेल, पण सेवा चुकवू नका. सेवा नक्कीच करा, कारण सेवा केल्यामुळेच आपल्या आयुष्यातल्या अडचणी संकट हे नक्कीच दूर होतात. त्यातून आपल्याला मार्ग मिळत राहतो आणि आपल्या कुलदेवतेची सेवा तर पौर्णिमे दिवशी नक्की आवर्जून करा. सेवा चुकवू नका. तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला ज्या माहिती दिली किंवा ज्या गोष्टी सांगितल्या की अधिक मासामध्ये पौर्णिमेला आपल्या कोणत्या सेवा करायच्या आहेत, कोणत्या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत, संपूर्ण विषयी माहिती दिली. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, एक लाईक करा, हाईप करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.